अरहं सम्मा सम्बुद्धो भगवतं भगवन्तं अभिवादेमि। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। उभे राहिले तरी चालेल, हरकत उभे राहा, सर्व उभे राहा। एक साथ म्हणायचं साधू साधू साधू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे। आदरणीय पूजनीय भदंत डॉक्टर इंद्रवंशी महास्थलित, आदरणीय पूजनीय भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्थलित दोन व्यक्तींना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। जेव्हा अर्पण केलं जाईल तेव्हा मात्र आपण घोषणा द्यायची आहे। यावती माता रमाई यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची ही आपली एक चांगली आणि श्रेष्ठ पद्धत आहे। इंद्रवंश भंतेला विनंती करतो मी की माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। बौद्ध धम्माचा पूजनीय भिक्खू संघाचा भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा। सर्वांनी हात जोडायचा। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवतं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। साधु Yoga
शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईशरणेन सत्य पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा हॅलो सर्वांनी
परित्राणाचे यश नाम द्यायचे. येते का तुम्हाला? येते का? सर्वांना येते का? म्हणा. सर्व संपत्ती सिद्धिया सर्व दुःख विनाशाय भवेदायक विपत्ति पटिवाहाय सर्व संपत्ति सिद्धिया सर्व दुःख विनाशाय सर्व दुःख विनाशाय भवेदान संतिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परितं दूतमङ्गलं वन्दे अनुग्रहं कृत्वा परितं दूतमङ्गलं वन्दे अनुग्रहं कृत्वा परितं दूतमङ्गलं साधुराजकमालेषु अत्राजसन्तु देवता साधु 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 समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता साधवं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोक्तम् श्रवणकालो अयं वदन्ता श्रवणकालो अयं वदन्ता परितधम्म श्रवणकालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स
पावन पवित्र असा पूजनीय भिक्खू संघ या अनमोल अशा यत्नांना अभिवादन करतो। बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आजच्या आपल्या या नंदनवन कॉलनी परिसरामधील धम्मदीप बुद्ध विहार या बुद्ध विहारामध्ये उपस्थित सदा पूजनीय भिक्खू संघामधील आपल्या सर्वांवरती अनुकंपा करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुण्याला द्विगुणित करण्यासाठी उपस्थित झालेले पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेमत मुजी महास्थवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर कुशीनगर, पूजनीय भदंत शांतिदूतजी स्थवीर, पूजनीय भदंत धम्मबोधीजी स्थवीर, पूजनीय भदंत रत्नदीपजी स्थवीर, पूजनीय भदंत अनुरुद्ध स्थवीर, पूजनीय भदंत उमानंद स्थवीर, पूजनीय भदंत धम्मशरणजी स्थवीर, पूजनीय भिक्खू सचित्त बोधी, पूजनीय भदंत बोधिरत्न स्थवीर, पूजनीय भंते भिक्खू नागसेनजी, पूजनीय भंते मेहतानंद, भंते विजयानंद, भंते प्रज्ञावंत, संपूर्ण भिक्खू संघ, सर्व पूजनीय भिक्खू संघाला सर्वप्रथम अभिवादन करतो। सर्व धम्म उपासक उपासिका, आपल्या या बुद्ध विहाराचे सर्व सदस्य, आपण 3 महिन्यापर्यंत बुद्ध विहारामध्ये चांगल्या पद्धतीने धम्माचं आचरण केलेलं आहे आणि या 3 महिन्याच्या नंतर आजचा हा प्रसंग हा दानानुमोदनाचा आहे। आपण जे काही पुण्य, जे काही कुशल कर्म केलेलं आहे त्या क्रियेला, त्या कुशल कर्माला अधिकाधिक आपल्याला संपादन करायचं आहे। त्यासाठी आपल्यावरती अनुकंपा करून या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ उपस्थित झालेला आहे। आपण नेहमी धम्मधर आहात, धम्माप्रमाणे आचरण करत असतात। सर्व औरंगाबाद शहरामध्ये बघितलं तर आपल्याकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वेगळा आहे, कारण आपण सर्वजण सुशिक्षित आहात, चांगल्या पद्धतीने सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण संपन्न आहोत आणि जे काही आपले धम्म बांधव आहेत हे आपल्याला विशेष करून सर्व प्रकारे एक आदर्शवत असे समजत आहेत आणि त्यामध्ये आपण 3 महिन्यापर्यंतच नव्हे तर प्रत्येक दिवशी बुद्ध विहारामध्ये तशा संख्येनेही येतात, आपण धम्माचं आचरण करतात। बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर प्रसन्न चित्ताने एकमेकाशी सौदार्यपूर्वक एकमेकांची वागणूक असते आणि विशेष म्हणजे जे काही धम्मवाणी आहे, बुद्धांचं वचन आहे ते आपल्या सर्वांना उपलब्ध आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण ही स्वतः आपल्या बुद्ध विहारामध्ये येऊन एक परंपरा चालू केलेली आहे। सर्वजण बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर बुद्ध वंदना, त्रिसरण पंचशील झाल्याच्या नंतर बुद्ध वंदना, परित्राण पाठ घेत असतात। हे तुमचं सर्वांचं कुशल कर्म आहे, हे आपल्या परिवाराचं कर्म आहे आणि इथे आज आपण या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये अधिकाधिक आपलं कुशल हे करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण सर्वप्रथम पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे। आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामधील सर्व उपासिका, मला बऱ्याच जणांचे नाव, मला कुणाचेच नाव माहिती नाही, मोजके 2-4 नाव माहिती आहेत। नावामध्ये काही नसते, बुद्धाने सांगितलेलं आहे। बुद्धाच्या कालावधीमध्ये एक जातक कथा आहे, नामेन सिद्धी नसते, म्हणजे नावामध्ये काहीच पडलेलं नाही म्हणतात, पण नावामध्ये सर्व काही दडलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे कुणाचं नाव घेतलं तर त्यांना बरं वाटतं, ज्याचं नाव विसरून राहिलं त्यांना वाटतं आमचं नावच घेतलं नाही, आम्ही समोर आहे, समोर असूनही नावच माहित नाही। तर त्याच्यामुळे आमचं हे जे महिला मंडळ आहे या धम्मदीप बुद्ध विहाराचं भिक्खू संघाचं महिला मंडळ आहे, बुद्धाचं महिला मंडळ,
तर सर्व महिला मंडळांना सर्वप्रथम सूचना आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सर्वांना पुष्प दिल्या जातील. सर्वांनी एकेकाने समोर यायचं आहे आणि ज्येष्ठ भंतेजी पासून जे आता मी सर्वांची नावं घेतलेली आहेत आपल्यावरती अनुकंपा करून या ठिकाणी आलेले आहेत आपलं दान स्वीकारण्यासाठी. आपण त्यांना चांगल्या पद्धतीने श्रद्धायुक्त चित्ताने भोजन दान दिलेलं आहे. त्याचं दानानुमोदन सुद्धा या ठिकाणी भिक्खू संघाने केलेलं आहे. तर आपण सर्वांनी धम्मदीप बुद्ध विहारामधील सर्वांनी एकाने समोर यायचं आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि या ठिकाणी भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम भिक्खू संघामधील ज्येष्ठ असेल आणि हा कार्यक्रम आपल्याला पुण्यकर्म संपादित करायचा आहे. तथागतांच्या कालावधीमध्ये नावाचं आपल्याला सांगितलेलं आहे. एक शिष्य होता तर त्याचं नाव होतं पापक. आपल्याला माहिती आहे पाप म्हणल्याच्या नंतर काय होते, जे नेहमी वाईट कर्म करणार त्याला पापक म्हणतात. तर पापक नावाचा एक शिष्य होता, त्याला सर्वजण पापक म्हणत होते. तर असंच त्याला वाटते की मला सर्वजण पापक म्हणतात, मी तर काही पाप कर्म केलेले नाही, माझं नाव हे खूपच तुच्छ आहे. त्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्याच नावाची त्याला काय होते, घृणा उत्पन्न होते की माझं एवढं वाईट नाव ठेवलेलं आहे. एक दिवस असाच मग तो पापक आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुला म्हणतो की आचार्य, माझ्या माता पित्यांनी जे माझं नाव ठेवलेलं आहे त्या नावामध्ये मला बदल करायचा आहे. जे माझं नाव आहे तर त्या नावाची मला घृणा उत्पन्न होत आहे, मला लज्जा उत्पन्न होत आहे, त्याच्यामुळे मला दुसरं नाव सुचवा. आचार्य हे विद्वान असतात, जाणणारे असतात. आचार्याला माहिती असते नावामध्ये काही नसतं, परंतु आपल्या शिष्याची समजूत सुद्धा काढायची असते. जोपर्यंत आपल्या मनामधून आपल्या डोक्यामधून एखाद्या गोष्टीविषयी जो विचार असतो तो पूर्णपणे निघून जात नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये विविध शंका कुशंकाचं माहूल लागत असते. तर मग आचार्य त्या शिष्याला सांगतात की समाजामध्ये जा आणि तुला योग्य असं नाव आहे, जे नाव तुला पाहिजे ते तू सर्व समाजामध्ये जाऊन तुला चांगलं जे नाव वाटत असेल ते तू बघून घे. मग तोही शिष्य समाजामध्ये जातो फिरायला, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वेगवेगळ्या उपासकांना, स्त्रियांना नाव विचारतो, पुरुषांना नाव विचारतो, मुलांना नाव विचारतो. पहिल्यांदा जातो त्या ठिकाणी तो नाव विचारतो. तर त्या ठिकाणी नाव विचारल्याच्या नंतर एक अत्यंत गरीब कुटुंबामध्ये असतो की ज्यांच्याकडे स्वतःचे खायचेही वांदे असतात, काम करून खावं लागतं, अशा ठिकाणी ते जातो. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर विचारतो की आपलं नाव काय. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नाव विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्षात येते की त्यांचं नाव कुबेर. आता कुबेर कुणाला म्हणतो आपण, जे गर्भश्रीमंत आहेत आणि नाव ठेवलेलं आहे कुबेर, परंतु त्यांना राहायला व्यवस्थित घर सुद्धा नाही. अरे म्हणतात याचं नाव तर कुबेर, याच्याकडे काहीच नाही. थोडं पुढे जातो, असंच एका महिलेला नाव विचारतो. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता नाव तर आपण खूप चांगले ठेवत असतो. नाव असते रूपवती. आपल्याला माहिती असते आपण कुणाला रूपवान समजतो, आपली मानसिकता आहे. जे सुंदर असतात, चांगले गोरे असतात, त्यांना आपण रूपवान समजतो. त्यांच्याकडे तशा पद्धतीचं सर्व आहे असं समजतो. कारण आपली मानसिकता अशी झालेली, आपल्याला बरोबरच जे आहे ते प्रिय वाटते. आपण त्यांचा मूळ स्वभाव हे काही बघत नाही.
आपण एवढं वरवरच्या गोष्टीमध्ये लुप्त झालेलो आहोत, एवढं त्या ठिकाणी आकर्षित होऊन तिथे चिटकून बसलेलं आहे की आपल्याला त्याचं खरं काहीच बघायचं नसतं. तर हाही जातो रूपवती बघतो आणि बघते ही तर कुरूप आहे, हिचं नाव रूपवती, नावामध्ये फरक आहे. दुसऱ्या ठिकाणी जातो, असं करत करत पूर्ण शहरभर तो फिरतो, त्याला कुठेच काही सापडत नाही. सर्व नावामध्ये विसंगती, नावाप्रमाणे कुठेच काही दिसत नाही. शेवटी हताश होऊन काय होतो, आपल्या आचार्याकडे येतो. आचार्य, तुम्ही मला जे सर्वे करायला सांगितलं म्हणतात त्याच्यामधून मला भरपूर काही शिकायला मिळालं. नावामध्ये काही नसते आणि याच्या पुढे मी माझ्या नावाबद्दल कधी गुन्हा करणार नाही, कधीही मी तिरस्कार करणार नाही. नावामध्ये काही नसतं, तसंच आपल्या आचरणावरती आपण कशा पद्धतीचं आहोत हे ठरत असते. आचरण जर चांगलं असेल तर तो मनुष्य सुखी असतो. नुसतं नाव चांगलं ठेवून होत नाही, तर त्याच्यामुळे नाव कुणाचं काही घेतलं तर थोडं कुणाच्या मनामध्ये काही होतं आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या इतरांबद्दल किंवा भिक्खू संघाबद्दल किंवा कुणाबद्दलही कुठल्याही पद्धतीचा विकार उत्पन्न होऊ नये यासाठी कुणाचं नाव या ठिकाणी घेतलं जाणार नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहात. आपल्या सर्वांना सूचना आहे की आपण पूजनीय भिक्खू संघामधील पूजनीय भदंत खेमधम्मूजी महास्तवी, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवी, पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्तवी, पूजनीय भदंत शांतिदूजी स्थवी, पूजनीय भदंत धम्मबोधी थेरो, पूजनीय भंते रत्नदीपजी स्थवी आणि सर्व भिक्खू संघाचं आपण एकाएकाने सर्व महिला मंडळांनी समोर यायचं आहे. या ठिकाणी पुष्प द्यायचं आहे आणि भंतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. पहिल्या लाईन पासून सुरुवात करा. एक एक जण जा. पहिल्यांदा मोठ्या भंतेजीकडे या. सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. बौद्ध राष्ट्रामध्ये जर आपण अवलोकन करून बघितलं तर बौद्ध राष्ट्रामध्ये मला वाटते पुढच्या वर्षी 2-3 कठीण जीवनदानाचे आपण तिथे जाऊन सर्वे करूयात. सर्वजण पुढच्या वर्षी आपला वर्षावास पौर्णिमेच्या दिवशी संपन्न करा, कुठलेही भिक्षू असतील. आणि बौद्ध राष्ट्रामध्ये वर्षावास कशा पद्धतीने होते ते आपण तिथे बघूयात. 3-4 वर्षावासाचे प्रोग्राम आपण अटेंड करू. वर्षावासाच्या दिवशी तिथे एकाही उपासकाचं नाव घेतलं जात नाही आणि ती प्रथा आपल्याकडे पण सुद्धा बंद पडली पाहिजे. केवळ नावामध्ये काही नसते, तर आपण जे काही कर्म करतो, जी आपली श्रद्धा असते, त्या श्रद्धेवरती आपलं पुण्यकर्म अवलंबून असते. एकानंतर एक पाठीमागची लाईन या.
सर्व भक्तांचं या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे। आपल्याकडे जो भिक्खू संघ या ठिकाणी आलेला आहे, सर्वजण चांगल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये धम्म कार्याच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पूजनीय वदंत प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महास्थवीर सर्व महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन धम्म प्रचार प्रसार केलेला आहे। पंतजी मुळाव्याच्या कॉलेजला प्राचार्य होते, डॉक्टरेट आहेत। अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD सुद्धा प्राप्त केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या सर्वांनाच परिचित असलेले पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, माजी विभाग प्रमुख मिलिंद कला महाविद्यालय नागसेन औरंगाबाद। भंतेंचा चांगला धम्मावरती गाढा अभ्यास आहे। अनेक ठिकाणी धम्म प्रचारासाठी जात असतात, वेगवेगळ्या परिषदांमध्ये सहभाग घेत असतात। त्याचबरोबर पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर हे आपल्या या औरंगाबाद शहरामध्ये कुशीनगर या ठिकाणाहून येऊन गेल्या 4 ते 5 वर्षापासून धम्माचा प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये करत आहेत। भंतेजींनी सुद्धा डॉक्टरेट मिळवलेली आहे। एकापेक्षा एक विद्वान भिक्खू संघामध्ये भंतेजी उपस्थित आहेत। त्यानंतर पूजनीय भदंत शांतिदुर्जी स्थवीर ज्यांचं औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्य आहे, आमच्या सोबतच या ठिकाणी सुरुवातीपासून 20-25 वर्षापासून सोबत आहेत। इथे त्यांचं MPhil पूर्ण झालेलं आहे, PhD करत आहेत। त्याचबरोबर पूजनीय भदंत धम्मबोधीजी स्थवीर ज्यांनी सुंदर अशा बुद्ध विहाराची निर्मिती मयूर पार्क या ठिकाणी केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक दिवशी धम्मदेशना करत असतात YouTube चॅनलच्या माध्यमातून। त्यांचा हे धम्मावरती चांगला गाढा अभ्यास आहे। त्यानंतर पूजनीय भदंत रत्नदीपजी स्थवीर गेल्या 20 ते 22 वर्षापासून धम्माचं कार्य करत आहेत। धुळ्यामध्ये चांगल्या प्रकारे धम्म प्रचार करून आता औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्यास आहेत। त्याचबरोबर पूजनीय भदंत अनिरुद्धजी स्थवीर हे विपස්සनेमध्ये पारंगत आहेत। चांगल्या पद्धतीने ते विपස්සना करत असतात, धम्माप्रमाणे आचरण करून भिक्खू जीवन जगत आहेत। त्यानंतर पूजनीय भदंत धम्मानंदजी स्थवीर हेही मागच्या 20 ते 22 वर्षापासून अगदी लहान वयापासून धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। आपल्या औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MPhil पूर्ण केलेला आहे, सध्या PhD करत आहेत। असे पूजनीय भदंत धम्मानंदजी स्थवीर हे चांगले धम्माचे गाढे अभ्यासक आहेत। मध्यंतरी काही कालावधीपूर्वी त्यांनी दिल्ली या ठिकाणी UPSCचं सुद्धा अध्ययन केलेलं होतं। धम्मामध्ये एकापेक्षा एक आजच्या पिढीमध्ये विद्वान बुद्ध भिक्षू आहेत। त्यानंतर पूजनीय भदंत नागसेनजी स्थवीर, नागसेन हेही आपल्या बुद्ध विहारामध्ये सर्वांना परिचित आहेत। इथे येऊन धम्मदेशना देत होते। त्यांचंही MPhil पूर्ण झालेलं आहे आणि PhD सध्या करत आहेत। त्याच्यानंतर पूजनीय भदंत धम्मशरणजी हेही बालवयापासून मागच्या 20 ते 22 वर्षापासून धम्माचं कार्य करत आहेत। पूजनीय भदंत बोधिरत्नजी स्थवीर यांचंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MPhil पूर्ण झालेले आहेत, PhD करत आहेत। अशा पद्धतीने भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पूजनीय भदंत सचिंत बोधीजी हेही आपल्या प्रति करुणाभाव करुणा मैत्री निर्माण करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर पूजनीय भदंत भंते मेहतानंद, भंते विजयानंद,
पण ते प्रज्ञावंत हे सर्वजण आपल्या बुद्ध विहारामध्ये आपल्यावरती अनुकंपा करण्यासाठी उपस्थित झालेला आहे। आपण सर्वजण भिक्खू संघाच्या सेवेमध्ये असतात, सानिध्यामध्ये असतात, धम्माप्रमाणे आचरण करत असतात। तर धम्माप्रमाणे आचरण करत असताना आपण या ठिकाणी सर्व भिक्खू संघाला या ठिकाणी श्रवण करायचं आहे। आपला आजचा जास्तीत जास्त वेळ हा धम्म कार्यासाठी, धम्म श्रवण करण्यासाठी आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी भिक्खू संघाला आपल्या बुद्ध विहारातर्फे वर्षावास प्रवाहना कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोर्डे आईचा चष्मा कुठेतरी विसरलेला आहे। आपल्या आजूबाजूला बघा, जर कुणाला मिळाला असेल तर बोर्डे आईला द्यायचा आहे। या ठिकाणी आपल्या बुद्ध विहारातर्फे आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणी चिवराचं दान होत आहे। या चिवराला आपण सर्वांनी श्रद्धायुक्त चित्ताने साधुवाद देऊन स्पर्श करायचा आहे, जेणेकरून आपण सर्वजण या दान कर्मामध्ये सहभागी होणार आहात। म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी या दानमय पुण्य कर्मामध्ये सहभागी व्हायचं आहे। चिवर प्रत्येकाकडे येणार आहे। आपल्या जवळ चिवर आल्याच्या नंतर आपण श्रद्धायुक्त भावनेने चिवराला स्पर्श करून त्या ठिकाणी साधुवाद देऊन या ठिकाणी या दानमोदनामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्वांनी साधुकार द्यायचा आहे। साधु साधु साधु।
थोडस सर्वांनी समोर यायचं आहे. बाहेर काही आपल्या धम्मभगिनी उपासिका बसलेल्या आहेत, त्यांना पण मध्ये विहारामध्ये बसता येईल. त्याच्यामुळे आपण थोडं सर्वांनी समोर यायचं आहे. सर्व धम्मोपासक उपासिका आपण सर्वजण या ठिकाणी कुशल कर्म करण्यासाठी उपस्थित झालेला आहात. या ठिकाणी वर्षावास सांगता समारोपाच्या निमित्ताने धम्मदीप बुद्ध विहारामधील सर्व उपासक उपासिका, त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून आलेले सर्व उपासक उपासिका, आपण सर्वजण या ठिकाणी दानमय पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हायचा आहे. या ठिकाणी भंतेजी म्हणतील त्याप्रमाणे भंतेच्या पाठोपाठ आपण सर्वांनी एक गाथा म्हणायची आहे आणि या ठिकाणी या दानकर्मामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी हाथ जोड़ा. ये जो शिव दान दे रहे उनका तो पुण्य हो ही गया. जो भी हम साधुकार के साथ मुदिता भाव रखे, प्रसन्न भाव के साथ ये पुण्य कार्य में सहभागी होंगे, उन लोगों का भी ये बहुत बड़ा पुण्य कार्य है. इसलिए सब लोग हाथ जोड़े और बोले साधु 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 इमान जीवरान साक्ता परिकारान भिक्खु संघसा दानं देमं भुजेमं द्वितीयम्पि तृतीयम्पि इमं जीवरान साक्ता परिकारान भिक्खु संघसा दानं देमं भुजेमं इदं मे पुण्यं आसवक्षया त्वं होतु. इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु. इदं मे पुण्यं सर्वे सता अनुमोदन्तु सुखिता भवन्तु. साधु साधु साधु. भोजन विभूषण को दान देंगे. साधु साधु. दान दे के पकड़ के नहीं बैठना. दान देते ही एकदम छोड़ के जाना चाहिए. साधु साधु साधु. उपस्थित सदा पूजनीय भिक्खू संघ, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपण सर्वांनी या ठिकाणी भिक्खू संघाला तृप्त होईपर्यंत चांगल्या प्रकारचं पंचपक्वानांनी भिक्खू संघाचा संग्रह केलेला आहे. आजचं भोजन खूप विशेष होतं. एवढे पदार्थ होते की कोणते खायचे आणि किती खायचं याचा सुरुवातीला विचार करावा लागला होता. खूप चांगल्या पद्धतीने आपण श्रद्धायुक्त चित्ताने प्रत्येकाने घरून भोजन करून भिक्खू संघाला आपल्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे.
त्यानंतर आपण सर्वांनी सामुदायिकरित्या या ठिकाणी आपल्या बुद्धविहाराकडून पूजनीय भिक्खू संघाला चिवरदान सुद्धा केलेलं आहे. आपलं सर्वांचं चित्त प्रमोदित आहे का? आपलं चित्त प्रमोदित असायला पाहिजे, कारण जेव्हा आपण प्रसन्न चित्ताने ह्या गोष्टी करतो तेव्हाच आपल्याला दान मिळतं, दानाचं पुण्यकर्म प्राप्त होत असते. आणि हा कार्यक्रम जो असतो हा आपल्याला सर्वांना दानानुमोदनाचा असतो, आपल्याला दान करायचं असते. आणि या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त धम्म पण श्रवण केला पाहिजे. आपल्याकडे ज्येष्ठ भिक्खू संघ आहे. आजच्या आपल्या बुद्ध विहारामध्ये आलेले जे भंतेजी आहेत ते एकही भंते 10 वर्षाच्या कमी नाहीत. म्हणजे मोठे भंते झाले तर त्यांचं तर सोडून द्या, त्यांना 50-60 वर्ष चिवरामध्ये झालेले आहेत. परंतु जे आपल्याला इथे छोटे छोटे जरी दिसत असतील तरी त्यांचे चिवरामध्ये 12 ते 15 वर्षाचं योगदान आहे. म्हणजे काय, हे आता झालेले नवीन दीक्षित नाही. आणि समोरची लाईन बघता हे आणि पाठीमागची पण, याच्यामध्ये बहुतांश म्हणजे जवळपास 9 ते 10 जण त्यांचं एम.फिल डिग्री पूर्ण झालेली आहे आणि PhD करणारे आहेत. आणि प्रत्येकाला आपण जरी बोलायला दिलं तर आपल्याला संध्याकाळपर्यंतही काही उठता येणार नाही, तेवढं काही तुम्हाला इथे बसून ठेवणार नाही. मोजक्या स्वरूपामध्ये सर्व भिक्खू संघ खूप विद्वान आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. इथे उपस्थित असलेले प्रत्येक बंधना, मोठ्या बंधना सांगितलं तर तासून तास बोलतील, छोटे बंधेजी 1-1.5 तास बोलतीलच. सर्वजण धम्म कार्यामध्ये अग्रेसर आहेत. प्रत्येक जण नेहमी धम्म प्रवचनाला जातो, प्रत्येक ठिकाणी जातात, आपापल्या शैलीमध्ये लोकांना पटेल अशा पद्धतीने तथागतांचा हा धम्म समजावून सांगतात. या ठिकाणी आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून अगदी मोजके 4 ते 5 बंधेजी या ठिकाणी आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी बंधेजी संक्षिप्तपणे सांगायला तर भरपूर आहे, परंतु वेळेच्या अभावी आपल्याला 2 वाजता हा धम्मदेशनेचा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी धम्मदेशना होणार आहेत. पूजनीय भदंत नमामि संघं नमामि। पूजनीय भिक्खू संघ को अभी भी संगदान संपन्न हुआ। बुद्ध शासन में जो बड़ा बड़ा कुशल रहता है, पुण्य रहता है, उसे महाकुशल कहते हैं और ये संगदान भी महाकुशल है। इस पुण्य के अनुसार से भोजन दान में सहभागी हुए संपूर्ण उपासक उपासिकाएं सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये जो लाभ या मूल्य ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए आप सभी को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देंगे। सब लोग हाथ जोड़ के बैठिए। सभी देव विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु मा देव भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं वाचितं दुह्या क्षिपमेव समिजतु सर्वे पुनन्तु चेतसङ्कल्पा चन्दो वन्नरसो यथा आयु आरोग्य
नमामि संघं नमामि अहं वर्तामि सर्वदा। सुखी हो, सुखी हो, सुखी हो। यम सत्यपालजी महास्तवीर भंतेजी यांच्या लेखणीमधून निर्माण झालेलं बुद्ध संदेश नावाचं मासिक, या मासिकाचं या महिन्याचं अनावरण होणार आहे, तेव्हा आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर हे मासिक आपल्याला घ्यायचं आहे। हे मासिक जर तुम्ही एकदा घेतलं तर 30 रुपये लागतात, पण जर तुम्ही वर्षाचे त्याचे वर्गीकरण झाल्या तर 300 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळतं। तेव्हा या मासिकासाठी आपल्याला नाव नोंदणी करायची आहे। उपासकांनो, यावेळी मासिक भंतेजीच्या माध्यमातून निर्माण झाला आहे, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त भिक्षूंचे विचार अर्थातच बुद्धांचे विचार तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील। साधु 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 साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।